वैष्णवी हगवणीच्या हुंडाबळीमुळे अवघा महाराष्ट्र सुंद झालाय। कोट्यवधींचा हुंडा घेऊन सुद्धा हावरट असलेल्या हगवणींनी तिचा अमानुष छळ केला। तिला मरण पत्करण्यास एक प्रकारे भाग पाडलं आणि वैष्णवीच्या मृत्यूला संपूर्ण हगवणे कुटुंब कारणीभूत असलं तरी वैष्णवीच्या आयुष्यातली खरी विलन ठरली ती तिची नणंद करिश्मा हगवणे। हगवणेंच्याच घरी राहत असलेल्या क्रूर करिश्मानं आधी मयुरीचा म्हणजे मोठ्या वहिनीचा आणि नंतर वैष्णवीचा म्हणजे छोट्या वहिनीचा अतोनात छळ केला। दोनही भावांना त्यांच्या पत्नीविरोधात भडकवलं, त्यांचे कान भरले। वैष्णवी संदर्भात आईला खोटं नाटं सांगून मारहाण करण्यास भाग पाडलं आणि त्यानंही समाधान झालं नाही तर स्वतः सुद्धा मारहाण केली। एखाद्या कजा कैदासिनीसारखी ती या दोघींच्याही संसारात विष कालवायची, त्यांचं जगणं मुश्किल करत होती। एक बाई असून एक स्त्री असून सुद्धा तिने या दोघींच्या आजारपणात त्यांच्या गर्भारपणात सुद्धा त्यांचा जराही विचार केला नाही। एखाद्या दुष्ट राक्षसिणीसारखी ती त्यांचा छळ करतच राहिली। तिच्या छळाला पारावर राहिला नाही ना तिच्या हावरट आईवडिलांच्या लोभीपणाला। वैष्णवीच्या सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला पैशांची हाव होती तर नंडेची घर काबूत ठेवण्याची राक्षसी महत्वाकांक्षा होती आणि याच महत्वाकांक्षेमुळे वैष्णवीचा बळी गेलाय। माझी नणंद जर म्हटली की आज घरात हेच भाजी बनली पाहिजे तर तीच बनणार, किंवा मयुरीनी आणि वैष्णवीनी जर हीच साडी घालायची तर तीच साडी घालायची। ती म्हटली उठा की उठायचं, बसा म्हटलं की बसायचं, किंवा बाहेर पण कधी जायचं मग तिच्या पद्धतीने जायचं। मग पिंकी ताई म्हणल तसं। माझी सासू कायम म्हणायची की 5 वर्षांनी ती मोठी आहे, पिंकी ताईचं सगळ्यांनी ऐकायचं। माझ्या नंदेने दिराने त्या काळात माझा खूप छळ केला की तू तिला का एवढं म्हणजे तिच्या पुढं का एवढं करते। म्हणजे सासूला माझी नणंद म्हणायची की तू तिच्या पुढे एवढं का करते, काय तिला सोनं लागलंय, तर काय जादू पूर्ण केलंय तुझ्यावरती की तू पार एवढं तिच्या पुढं करायला लागते। आणि म्हणजे एवढं टॉर्चर केलं आईला मुलींनी, बंद केलं त्या पण माझ्याशी नीट नाही बोलायच्या वगैरे। आणि माझ्यामुळे त्यांना त्रास म्हणून मी पण त्यांना कधी सांगितलं नाही किंवा त्यांच्याशी बोलले नाही किंवा का आमचा संवाद पण नीट झालेला नाही। पण त्यांनी पण नंतर मग त्यांचं ऐकून मला टॉर्चर केलं। म्हणजे थोडक्यात ते जेलच होतं। म्हणजे माझी नणंद सांगणार तेव्हा वैष्णवी माझ्याशी बोलणार, नाहीतर नाही बोलणार, किंवा माझ्या दिरांनी जर सांगितलं तिला बोलायला तर ती बोलणार, नाही तर नाही। म्हणजे शक्यतो तर ती नाहीच बोलली माझ्याशी, कारण की या दोघांनी तिला तेवढं माझ्या बाबतीत भरवलं होतं आणि मला पण सासूनी आणि नंदेनी तिच्या बाबतीत खूप भरवलं होतं की अशी आहे तशी आहे, म्हणून आमचा कधी संवाद पण नाही झालेला। ऐकून घेणारं कोणीच नसेल। जर आपण ज्याच्यावर प्रेम केले तो पण व्यक्ती आपल्याला जर कुत्र्यासारखं जर मारहाण जनावरासारखी वागणूक देत असेल आणि पैशावरती त्याचं जर प्रेम असेल तर आई वडील पण म्हणजे इकडं आपण पण एक इज्जत म्हणून जाणारच नाही ना आई वडिलांच्या दारात, की शेवटी आपण आपल्या मनाने केलेलं आहे।